नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेबद्दलची थोडी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. कार्तिक पौर्णिमा 2025मध्ये कधी आहे? यावर्षी कार्तिक मासातील पौर्णिमा 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:36 सुरू होत आहे आणि 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:48 संपत आहे. धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या कार्तिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मास मानला जातो. या मासात विविध धार्मिक उपक्रम पूर्ण केले जातात. कार्तिक पौर्णिमेला अनेक पुराणकथा, देवकथा व घटनांशी संबंध आहे. त्रिपुरासूर आणि त्याचा पराभव. या दिवशी शिव त्रिपुरासुरावर विजय प्राप्त करतो, म्हणून ह्याला त्रिपुरा पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात. उत्तर भारतात या दिवशी देव दीपावली म्हणूनही साजरी केली जाते. म्हणजेच देवतांनी दिवाळीसारखी दिवे लावले जातात. या दिवशी स्नान, दान, दीपदान, चंद्रदेवतेला अर्घ्य अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे. नदीकाठी स्नान करून, दीपदान करून आणि लोक एकत्र येऊन धार्मिक विधी पार पाडतात. त्यामुळे सामूहिक श्रद्धा व सणांचा आनंद वाढतो. विविध भागात घाटावर विशेष आयोजन केले जाते. पूजाविधी आणि उपाय. दिवसाची सुरुवात प्रातःकालीन स्नानाने करावी. शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये किंवा स्वच्छ पाण्यात करावी. स्नानानंतर स्वच्छ कपडे घालावेत आणि ध्यान व भक्तिभावाने पूजा करावी. प्रथम गणेशाची विधीपूर्वक पूजा करावी. नंतर विष्णू, लक्ष्मी, शिव, पार्वती यांची पूजा करावी. घरात व मंदिरात दीपदान करावे. विशेषतः सायंकाळी चंद्रप्रकाशानंतर दीपदान करावे. चंद्रदेवतेला अर्घ्य द्यावे. दान धर्म करावे. गरजूंना अन्न, कपडे, रोषणाईचे साधन वाटणे हे उत्तम असते. या दिवशी करावयाचे विशेष उपाय. घरात तुलसीची पूजा करावी आणि तुलसी सेवा करावी. नदीकाठी किंवा जलस्रोताजवळ दिवे लावणे विशेष पुण्यदायी असते. अशुभ विचार, कर्म टाळा. निश्चित मनाने भक्ती करा. आपण या दिवशी भक्तिभावाने मनाची शुद्धता राखून ही पौर्णिमा साजरी केली तर जीवनात शांती, समृद्धी येते. मैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.